नमस्कार, मी विद्या स्वागत करते आपले चॅनल देवताच कॉर्नरमध्ये। आजच्या व्हिडिओमधून आपण उद्या गणपती स्थापनेचे शुभ मुहूर्त केव्हा आहेत आणि कसे आहेत ते बघणार आहोत। म्हणजे बघा, आता आज हरतालिका झाली आणि उद्या आपल्या गणपती बाप्पांच्या आगमनाची आतुरता आपल्याला लागलेली आहे आणि उद्या आपल्याला गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये आणण्याची लगबग सुरू झालेली आहे। कोणी बुक केलेले असतील किंवा उद्या घरी घेऊन येतील आणि स्थापन करतील। तर आज चला, आपल्याला स्थापन करण्याचेही काही मुहूर्त असतात। तसे तर घरोघर गणपती आणि एकतेचं प्रतीक आहे आणि गणपती बाप्पाचा जो उत्सव आहे तो सर्व मोठ्या उत्साहाने जल्लोषाने साजरा केला जातो। पण याचे काही शुभ मुहूर्तही असतात आणि ते शुभ मुहूर्त कोणते आहेत ते आजच्या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत। तर बघा, वार बुधवार, भाद्रपद शुक्ल 4 27 तारखेला गणपतीची स्थापना होणार आहे। शुभ मुहूर्त असा आहे की सकाळी जो अमृत योग आलेला आहे, सुरुवातीचा जो अमृत योग आहे तो सकाळी आहे 6 वाजेपासून 9 वाजेपर्यंत हा अमृत योग आहे आणि हा सर्वात शुभ योग आहे। या काळामध्ये गणपतीची स्थापना करणं शुभ मानले जाणार आहे। आणि दुसरा जो आहे शुभ योग आहे तो शुभ योग सुरू होतो 10:30 वाजेपासून तर 12 वाजेपर्यंत हा शुभ योग हा दुसरा योग आहे। जो चंचल लाभ आहे तो मध्यान्ह म्हणजेच दुपारी 3 वाजेपासून 6 वाजेपर्यंत आहे। असे हे 3 मुहूर्त आजच्या व्हिडिओमधून मी सांगितलेले आहे। बघा, ह्यात तुम्हाला पहिल्या मुहूर्तावरती गणपती बसवता आला तरी सर्वात चांगला मुहूर्त पहिला आहे, तर बसवा। दुसऱ्या बसवा नाही तर तिसऱ्या बसवा, तिन्ही मुहूर्त एकदम चांगले आहेत। आणि जरी तुमच्या ह्या मुहूर्तावर तुम्ही गणपतीची स्थापना काही कारणास्तव आपल्याला काही कामं असतात, बाहेरचे असतात, माणसांना असतात, बायकांना असतात, कधी सुट्ट्या नसतात, तरीही असं काही नाही। ह्या तिन्ही योग जर तुम्हाला जुळून आले, जर याच्यावर जमलं तर तुम्ही गणपतीची स्थापना जरूर करावी। आणि नाही तर बघा, घरोघर गणपती आणि गणपती बाप्पाचं आगमन हे कोणत्याही वेळेस केलं तरी शुभच असतं। जर तुम्हाला नाही जमलं ह्या शुभ वेळामध्ये तर दुसऱ्याही वेळामध्ये तुम्ही गणपती रात्री 12 वाजेच्या आत केव्हाही बसवला तरीही चालतो। परंतु असे काही शुभ योग असतात की ज्याच्यामध्ये आपण कार्य केलं तर त्याचं फळ आपल्याला हे शुभ मिळतं। म्हणून हे शुभयोगामध्ये आपल्याला कार्य करणं जमत असेल तर ह्या योग्य वेळेमध्ये गणपती स्थापन करा। नाहीतर एरवी तुम्ही कधीही गणपती स्थापन केला 12 वाजेच्या आत तरी चालेल। आणि बघा, गणपती बाप्पा हे बुद्धीचे आराध्य दैवत आहे आणि आराध्य दैवताची मनापासून आपल्याला ह्या 11 दिवस ह्यावेळेस गणपती आलेले आहेत आणि ह्या 11 दिवसामध्ये आपल्याला त्यांची मनोभावे सेवा करायची आहे आणि मुलांनाही आपल्या सेवा करायला लावायची आहे। बुद्धीचे देवता आहे, मंगलकारक असे आहे, सुखकर्ता आहे, दुःखहर्ता आहे। म्हणून आपल्याला आनंदाने ह्या दिवसामध्ये त्यांची आपल्याला सेवा ह्या 11 दिवसामध्ये सेवा करायची आहे आणि आपल्याला चांगले फळ मिळावे म्हणून मनापासून त्यांची भक्ती करायची आहे, सेवा करायची आहे। आनंदामध्ये हे 11 दिवस आपल्याला घालवायचे आहे। आपल्या मुलांकडूनही ही शुभ सेवा करून घ्या आणि त्यांच्या बुद्धीसाठी प्रार्थना करा गणपती बाप्पांना आणि आपले सगळे दुःख हरण करून गणपती बाप्पाने सगळ्यांच्या घरामध्ये सुख शांती लाभावी एवढीच गणपती बाप्पांच्या चरणी मी प्रार्थना करेल। आणि माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीला गणपती बाप्पाने सुख प्रदान करावे आणि सुख शांती आणि समृद्धी प्रदान करावी अशी प्रार्थना गणपती बाप्पांना करून हा छोटासा शुभ मुहूर्तांचा व्हिडिओ मी समाप्त करते। जर तुम्हाला माहिती आवडली असेल ही शुभ मुहूर्तांची तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।